ओम विष्णवे नमः. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो. मी सार्थी कामेश जगताप, द कामेश न्यूमरॉलॉजीमधून मी तुमच्याशी आज बोलत आहे. आज आपण समजून घेणार आहोत की उद्या मकर संक्रांत आहे, 14 जानेवारी. तर हा दिवस का विशेष आहे, आज ह्याविषयी बोलण्यामागचं कारण काय आहे, तर ह्याचं सत्य आपण आज या व्हिडिओतून जाणणार आहोत. 14 जानेवारी मकर संक्रांत तर आहेच, आणि दरवर्षी तर मकर संक्रांत येते. मग सर आज असं काय आहे उद्या, की ही विशेष काय आहे? तर विशेष असण्यामागचं कारण असं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी स्वतः विष्णू देवांची सुद्धा एकादशी येत आहे, म्हणून ही मकर संक्रांत विशेष बनते. आणि हा जो योग बनत आहे हा 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा योग येत आहे, आणि याचा खरंच तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे. ह्या दिवसामध्ये केलेला कोणताही उपाय तो 100% आपल्याला लागू पडतो. आणि तिसरा एक त्याच्यामध्ये योग आहे, ते मी तुम्हाला सांगितलंच असेल, ह्याच्या आधी तर बऱ्याच वेळा बोललोय. 2024-10 म्हणजे शेवट, आपल्या कर्माचा शेवट आणि सुरुवातही. एक वरती येते, राजाचं वर्ष आहे. आणि माझ्या प्रत्येक क्लायंटला माहीत आहे की 2026 म्हणजे नक्की काय आहे. आणि जे नवीन आपण माझ्याशी जोडलेले आहात त्यांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आपण 2026मध्ये ज्यावेळेस फेब्रुवारीमध्ये ॲक्च्युली येतं, परंतु उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि उद्या जी मकर संक्रांती येणार आहे ती घोड्यावरती बसून येते, सगळ्यांनाच माहीत असेल. हे 3 योग असे बनत असताना जर तुम्ही आयुष्यामध्ये कोणतीही एक रेमेडी केली तर ती तुम्हाला आयुष्यभर कामाला येते. आज मी अशीच व्हिडिओच्या शेवटी अशीच तुम्हाला एक टीप देणार आहे, आणि जर तुम्ही त्याला फॉलो केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल. आणि मी प्रथम त्या कस्टमरचं किंवा माझ्या क्लायंटचं मी अभिनंदन करतो, ज्यांनी माझ्याकडून 7 हॉर्सेस फ्रेम घेतलेली आहे आणि त्यांनी प्री बुकिंग केलं होतं. आणि आजची मकर संक्रांत त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. ह्या दिवशी तुम्ही ह्या 7 हॉर्सेसचा जो फ्रेम आहे त्यांच्या पुढे थांबून किंवा बसून सकाळचं मॉर्निंगला जर तुमच्या मनातली विश मागितली तर ती 100% तुमची पूर्ण होणार आहे. ही फ्रेम मी तुम्हाला दाखवतोय, ही माझ्या ऑफिसच्या डेस्कवरती नेहमी असते. तर ह्याची एवढी पॉवर आहे, स्वतः मकर संक्रांती ह्याच्यावरती बसून येणार आहे ह्या वर्षी, म्हणून ही मकर संक्रांत खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आज तुम्हाला एक मी खास टीप देतोय. ती टीप म्हणजे अशी आहे की जर ह्या मकर संक्रांतीमध्ये एकादश येते आणि मकर संक्रांतीचं व्रत जर तुम्ही करू शकलात तर अतिशय उत्तम आहे, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या धन संपत्तीसाठी आणि तुमच्या मानसिक आरोग्यासाठी. तुम्हाला सकाळी उद्याच्याला फक्त आणि फक्त दररोज उशिरा उठत असेल तरी काय हरकत नाही, पण उद्या तुम्हाला सकाळी मॉर्निंगला सूर्योदय होण्याच्या आधी उठायचं आहे. सूर्योदय झाल्यानंतर, थंडीचे दिवस आहेत मी समजू शकतो, थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून सूर्यदेवाला नमन करा. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्या, आणि जर शक्य असेल तर सूर्यदेवाला अर्घ्य द्या. आणि ज्यांना अर्घ्य देणं शक्य नाही, काही लोकांकडे तांब्याच नसेल, लोटा नसेल, काही नसेल, कुठे सिटीत असतील, कुठे कोणी बाहेर राहणारे असतील आणि हे व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना जर हा उपाय करायचा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचं अर्घ्य तुम्ही सूर्यभगवानांना देऊ शकता. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला सूर्यभगवान हे त्यांची स्वतःची ऊर्जा देतील. त्याच्यानंतर दुसरा एक उपाय असा करायचा आहे, अष्टनामावली, विष्णू अष्टनामावलीचं पठण करायचं आहे, किंवा तुम्ही ते वाचू शकता किंवा यूट्यूबवरती सुद्धा ऐकू शकता. आणि उद्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन, विष्णू भगवान मंदिरात गेलात तर अतिशय उत्तम, तिथे जाऊन त्यांना भोग लावायचा आहे आणि पिवळी वस्तू कोणतीही दान करायची. आणि उद्या तुम्ही कोणालाही दान केलं, तुम्ही पुण्याचं काम केलं तर तुम्हाला ते 100 पटीने परत मिळणार आहे, ह्याची शाश्वती ठेवा. आणि उद्या जे जे काही तुम्ही कराल ते तुमचा एक क्रम बनेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तशीच ग्रोथ व्हायला सुरुवात होईल. तुमच्या सर्व इच्छा अशाच पूर्ण होवत अशी मी
विष्णू भगवानांकडे मागणी करतो आणि ज्यांना कोणताच मंत्र येत नाही त्यांनी ओम विष्णवे नमःचं जरी पाठांतर केलं किंवा 108 वेळा जरी म्हटलं, अष्टनामावली नाही येत तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आणि जर कुणी ह्या वर्ष चालू होण्याच्या आधी जर कुणाला ही 7 हॉर्सेस फ्रेम मागवायची असेल तर पुन्हा एकदा तुम्ही बुक करू शकता. ठीक आहे. आणि आपण दुसरा एक विषय घेऊन आलेलो आहोत. आपण 14 जानेवारी च्यासाठी आपण काही क्रिस्टल्स लॉन्च करतोय. ब्रेसलेट विशेष उपायांसाठी विशेष ब्रेसलेट्स लॉन्च करतोय. मी तुम्हाला फक्त त्यांची नावं सांगतो. आपल्या कुंडलीमध्ये बंधन योग असतो. ठीक आहे. बंधन योग हा 2 प्रकारचा आहे. एक योग आहे फिजिकल योग आहे आणि एक मानसिक योग आहे. तर त्याच्यासाठी आपण फिजिकलसाठी वज्र नावाचं आपलं ब्रेसलेट द कामेश न्यूमरोलॉजीच फक्त बनवू शकते. अभिमंत्रित ब्रेसलेट घेऊन येतोय, वज्र म्हणून आहे. आणि दुसरं ब्रेसलेट आहे मेंटलसाठी, मनोबंध ब्रेसलेट म्हणून आपण लॉन्च करतोय. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन विचार केला की कालसर्पदोष प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतो. प्रत्येकजण म्हणतो मला कालसर्पदोष आहे, मला कालसर्पाची पूजा घालायची. बऱ्याच लोकांना पूजा घालता येत नाहीत, पैसे नसतात किंवा आताची यंग जनरेशनची पिढी हे मानत नाही. तर त्यांच्यासाठी खूप छान असं कालसेवन नावाचं आपण ब्रेसलेट लॉन्च करतोय. दिसायला पण खूप सुंदर आहे आणि हातामध्ये पण ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला कालसर्पदोषची पूजा न घालता सुद्धा त्याचे बेनिफिट्स जर मिळवायचे असेल तर कालसेवन हे तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि अजून एक आपण लहान मुलांना सतत नजर लागते, लहान मुलं ऐकत नाहीत, आजारी पडतात, सर्दी खोकला, इम्युनिटी त्यांची वाढत नाही, ह्या सगळ्या, आणि अभ्यास करत नाहीत, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांच्यासाठी आपण त्रिनेत्र म्हणून आपण ब्रेसलेट घेऊन आलेलो आहोत. तर त्रिनेत्र ब्रेसलेट हे लहान मुलांसाठी स्पेशल असेल. वयाच्या 4 ते 5व्या वर्षापासून ते तुम्ही 12-13 वर्षापर्यंत त्यांच्या हातामध्ये ते घालू शकता. ठीक आहे. असेच वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे ब्रेसलेट आपल्याकडे अभद्य कवच आहे, आपल्याकडे मनी मॅग्नेट आहे, बिझनेस ग्रोथसाठी आहेत. आणि विशेष आपण जे सांगितलेले आहेत असे ब्रेसलेट्स आपण तुम्हाला लॉन्च करतोय. तर तुम्हाला नक्कीच मला वाटते तुमचे प्रॉब्लेम समजून तुम्हाला असे ब्रेसलेट्स घालायला आवडेल. आणि महत्त्वाचा प्रश्न, खरंच तुम्ही तुमची कुंडली चेक केली का? एकदा चेक करून घ्या आणि नक्कीच पर्सनल कन्सल्टेशन घ्यायला विसरू नका. हे नवीन वर्ष थांबणाऱ्यांसाठी नाही आहे, थकणाऱ्यांसाठी नाही आहे. ज्यांना घोड्याच्या गतीने प्रवास करायचा आहे, ज्यांना घोड्याच्या गतीला आजमावायचं आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष नक्कीच खास आहे. आणि ही मकर संक्रांत तुम्हाला घोड्यावरती बसवून तुमचं एम पूर्ण करेल एवढंच मी द कामेश न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून सारथी कामेश जगताप तुम्हाला सांगू शकतो. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आजच तुमचं भाग्य बदला द कामेश न्यूमरोलॉजी सोबत. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. 19 वर्षानंतर हा जो महायोग जुळून आलेला आहे, मिळून आलेला आहे, तर ह्याची संधी घ्यायला तुम्ही कोणीही विसरू नका. हा योग तुमच्या आयुष्यामध्ये का आला ह्याचा फक्त विचार करू नका. तर ह्या मकर संक्रांतीला फक्त तिळगुळ वाटायचं नाही, तर नशिबाची गोड फळं चाकायची आहेत. आणि ते गोड फळं चाकण्यासाठी तुम्हाला कटुता विसरावी लागेल आणि ह्या मकर संक्रांतीला ॲक्शन मोडमध्ये यावे लागेल. नशिबाचा पतंग उंच उडवायचा असेल तर त्याचा दोराही मजबूत असायला हवा. आणि दोरा मजबूत करायचा असेल तर तुमचं रूट आणि तुमचं कन्सल्टेशन एकदम जबरदस्त असायला हवं. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त द कामेश न्यूमरोलॉजी सारथी कामेश जगताप यांच्यासोबत जोडले जावा. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.